राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या घटनेचे पडसाद वसमतमध्येही उमटले असून अजितदादांचे खंदे समर्थक आणि वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांना आपल्या भावना अनावर झाल्यात। आज माझा पाठीराखा सोडून गेला, आम्ही पोरके झालो, अशा शब्दात त्यांनी आपला शोक व्यक्त केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची वार्ता समजताच वसमतचे आमदार राजू भैया नवघरे आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचंड हादरले आहेत। कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार नवघरे यांना रडू कोसळले। त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील दादांचे स्थान अधोरेखित करताना सांगितले की अजितदादांनीच मला 2 वेळा आमदार केले। माझ्यावर आणि माझ्या मतदारसंघावर त्यांचे पुत्रवत प्रेम होते। पुढे बोलताना ते म्हणाले की हिंगोली जिल्ह्याचा आज जो काही विकास दिसतो आहे तो केवळ अजितदादांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच शक्य झालाय। दादांच्या जाण्यानं केवळ एका पक्षाचे नव्हे तर सर्वसामान्य कार्यकर्त्याचा हक्काचा माणूस हरपलाय। वसमतमध्ये कार्यकर्त्यांनी एकत्र येत दादांना श्रद्धांजली वाहिली असून संपूर्ण तालुक्यात सध्या शांतता आणि शोकमय वातावरण आहे। सकाळी 5 पासून तर रात्री 11 पर्यंत लोकांच्या जनसेवेमध्ये असणारे आमदार अजित पवार साहेब यांचा आज एका दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। कित्येक कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा 19मध्ये विधानसभेचे तिकीट देऊन 2 वेळेस या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली। आज जो वसमत तालुक्यामधला किंवा मतदारसंघातला, जिल्ह्यातला, महाराष्ट्रातला विकास आहे तो दादाच्या माध्यमातून झालेला आहे। आज आम्ही सगळे कार्यकर्ते ओळखी झालेले आहोत। या दुःखातून प्रचंड मोठं तीव्र दुःख आहे। सकाळी 6 पासून ते 11 पर्यंत लोकांच्या सेवेत असणारा माणूस आज अचानकच सगळ्या कार्यकर्त्यांचं गेल्यानंतर कधीच नाही हा शब्द नव्हता। अत्यंत जवळचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्यासोबत होतो। मी पाहिलं की मतदारसंघातील विकास कामांसाठी असतील, तिथले जे काही अडचणी असतील, नवीन प्रकल्प आणण्यासाठी असेल, दादानं मोठी मदत केलेली आहे। आज आम्ही खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त झालेलो आहोत। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।